कसं आहे ना मंडळी, कधी-कधी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं नसतं. शांत राहणं हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. काही लोकांना जिंकायचं असतं म्हणून ते वाद घालतात, तर काही लोकांना नाती जपायची असतात म्हणून ती शांत राहतात. प्रत्येक दगडाला दगडाने जर उत्तर दिलं, तर रस्ता कधीच संपणार नाही. काही दगडं बाजूला सारून पुढं चालत राहण्यातच छानपण असतं. कधी-कधी सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही, तर आपल्या मनःशांतीला आपल्या अहंकारापेक्षा जास्त महत्त्व देणं होय. ज्यांना तुमची किंमत कळत नाही, त्यांना स्पष्टीकरण देत बसण्यात तुमच्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान वेळ वायाला घालवू नका. वेळ आली की प्रत्येकाला उत्तर मिळतं आणि आपली शांतता सगळं काही सांगून जाते. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. मुलांना शाळेत सोडलं, डबे वगैरे झाली आणि आता मी गार्डनला आलेले आहे. माझी सगळी कामं झाली, देवपूजा वगैरे. म्हणजे मुलं आता शाळेत जातात ना, तर शाळेत जाण्याआधीच म्हणजे 9:30 वाजेपर्यंत स्वयंपाक वगैरे झालेला असतो आणि 10 वाजेपर्यंत आपण ना सगळी कामं करून मोकळीसुद्धा झालेलो असतो बरं का. तर आता की नाही मी गार्डनमध्ये आलेले आहे आणि चला म्हटलं खूप दिवस झालं तुम्हाला ना गार्डन दाखवलं पण नव्हतं. छान आता ना फुलं वगैरे उमललेली आहेत. आता देवाला ना मी आज मॉर्निंग वॉकला गेले नाही पाऊस असल्यामुळं, तर फुलं मी घ्यायला आलेली आहेत. तर जी पण मिळतील ती. आता हे जास्वंदीचं किती छान डुलतंय वाऱ्यावर इतकं भारी वाटत होतं ना. आणि एक काही ते मला ना पारिजातकाची फुलं मिळालेली होती, ती ओघळून पडलेली. थोडंसं पाण्यात घालून आपण देवाला ती वाहू शकतो. आणि त्यानंतर ना खूप सारी फुलं आहेत, म्हणजे छोटी छोटी पण वेगवेगळ्या प्रकारची, एकसारखी सगळी नाही मिळत. चाफा, मोगरा. आता हे जे फूल आहे आमच्या अंगणामध्ये, याचं तर नाव पण मला माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर सांगा. किंवा गुगल सर्च वगैरे केलं तर सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळून जातात. तर इतकं छान ते दिसत होतं ना आणि अगदी हाताला येत होतं. तोडू की नको, तोडू की नको, शेवटी तोडलं. कारण देवघरामध्ये ना फुलं खूप कमी पडत होती. आणि आता बघूयात, फुलं ना संध्याकाळपासूनच आता आणायला मी जाणार आहे. तर इकडं बघा मस्तपैकी देवपूजा झालेली आहे माझी सकाळी सकाळी. म्हणजे देवपूजा झालीच होती, फक्त फुलं व्हायची बाकी होती. सगळ्या देवांना ना छोटी छोटी पारिजातकाची फुलं वाहून घेतलेली आहे. पांढरा गुलाब आहे, जास्वंदी आहे, हे पिवळं फूल आहे. इतकं छान आज प्रसन्न वाटत होतं. आणि मुलं गेलीत ना की घरामध्ये एक वेगळीच शांतता निर्माण होते. आज ना मला चटणीच्या सगळ्या भरण्या ज्या आहेत त्या धुवून काढायच्या होत्या. म्हणजे 2-3 भरण्या केल्या होत्या मी. आता सातारला मी मध्यंतरी गेले होते, तर चिनी मातीची एक 12-13 किलोची मी कांदा लसूणसाठी भरणी बघत होते. पण ती काही घेतली नाही, मला पटली नाही. तर भात इथं झालेला आहे. मस्तपैकी तांदूळाची भाजी केलेली आहे, वरण केलेलं आहे आणि चपाती का नाही गरमागरम लाटून घेणार आहे. आता फक्त काम राहिलेलं आहे ते वरवरचं, म्हणजे स्वच्छता, थोडंफार क्लिनिंग करायचं आहे. आणि महत्त्वाचं काम म्हणजे मी कांदा लसूण मसाला तयार करून ठेवलेला आहे. तो आता छान मुरलेला आहे. ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं आहे ते त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे. कारण पावसाळ्यामध्ये ना आमच्याकडे लाईट जाते आणि मग कांदा लसूण मसाला तयार करायला मिळतच नाही. तर मी आता आहे ना आमच्यासाठी फक्त हा तर 4 महिने पावसाळ्यात आहे, तर 4 महिने मी स्टोअर करून ठेवणार आहे. त्यासाठी मी ही भरणी ना स्वच्छ करून घेते चिनी मातीची. तसं बघायला गेलं ना तर आपला कांदा लसूण मसाला की नाही वर्षभर आपण स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजे अजिबात वर्षभर त्याला कुठल्याही प्रकारची बुरशी लागत नाही, खराब होत नाही, काहीच नाही. अगदी 100% मी गॅरंटी देते. कारण आम्हीसुद्धा इथून मागं मी जेव्हा कांदा लसूण मसाला सेल करत नव्हते, तेव्हासुद्धा आमच्याकडे ना वर्षभरासाठीचा कांदा लसूण मसाला मी तयार करून ठेवायची. काहीसुद्धा व्हायचं नाही. गेले 15 वर्षाचा माझा अनुभव आहे. माझ्या लग्नाला आता 15 वर्ष पूर्ण होतील. तर त्यामुळं ना तुम्ही बिनधास्त 1-1 किलो ऑर्डर करू शकता. जे आता काही जण ना टेस्टसाठी अर्धा किलो मागवत आहेत. अर्धा किलो, 1 किलो अशा प्रमाणामध्ये आपला कांदा लसूण मसाला जात आहे. तर ही चिनी मातीची भरणी आहे ना, धुताना मला इतकं भारी वाटतं ना, इतकं. आता एक वैशिष्ट्य आहे की बघा, ही भरणी कधीही उन्हामध्ये वाळवायची नाही. थंड वातावरणामध्येच ही वाळवायची आहे, हवेमध्ये. जेणेकरून ती फुटणार नाही, तडकणार नाही. जे पण कोणी कडक उन्हामध्ये वाळवलं ना, तर ही भरणी लगेच फुटून जाते आणि तेलसुद्धा सुटतं बरं का. तर चला, असो आता भरणी स्वच्छ करून झालेली आहे. आणि इकडं स्वयंपाक वगैरे माझं सगळं झालं होतं, निवांत चाललं होतं. पण काही पेंडिंग ऑर्डर आहेत ना, त्याचं पॅकिंग करायचं होतं. आता पॅकिंगचे व्हिडिओ तुम्हाला मी एकदम का नाही दाखवत तर सांगते. कधी-कधी 5 किलोची ऑर्डर पडते, कधी-कधी 2 किलोची, मध्येच 3 किलो, 1 किलो असं असतं.
जशा जशा ऑर्डर पडतील तसं तसं मी पटापट लगेच पॅकिंग करते आणि पार्सल देऊन येत असते. त्यामुळं तुम्हाला ना इथं सगळे एकत्रित पॅकिंगचे व्हिडिओ बघायला मिळत नसतील. मग ॲड्रेस लिहिणं आहे, बाकीच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी ह्या दुपारच्या वेळेमध्ये मी करत असते. व्हिडिओ एडिटिंग वगैरे हे जे 4चं टायमिंग असतं माझं, 4च्या टायमिंगला मी करत असते. थोडंफार राहिलेलं जे आहे मग ते स्वयंपाक झाल्यानंतर मुलांचा अभ्यास घेता घेता असं सध्या काहीसं रुटीन चालू आहे माझं. आता ही भरणी आहे ना बघा, अशा पद्धतीनं मी कट्ट्यावरच वाळायला ठेवून दिलेले आहे. बाहेर थोडंसं हलकं असं ऊन पडलेलं आहे. आता काय केले, स्वच्छ सुती कापडाने म्हणजे बनांच्या कापडाने मी ही भरणी आतून बाहेरून स्वच्छ पुसून घेतलेली, जरासुद्धा पाणी ठेवलेलं नाही आहे. आणि आता हा आपला तयार झालेला आहे कांदा लसूण मसाला. तर यातला ना 2-3 किलो ऑर्डर पॅक करायची होती आणि बाकीचा सगळा आपल्याला हा घरी ठेवायचा आहे. आता मी म्हणजे घरच्यासाठी हा ठेवलेला आहे. जर पडलीच कोणाची ऑर्डर तर मग मी देणार आहे, नाहीतर मग हा सगळा आपल्या घरी म्हणजे घरी वापरण्यासाठी 4 महिन्यासाठी मी हा ठेवून देणार आहे. तरी पुन्हा एकदा मी स्वच्छ कोरडी करून घेतली भरणी आणि आता हा सगळा मसाला आहे ना व्यवस्थित भरून घेते. हा तुम्ही जवळजवळ वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता, काहीसुद्धा होत नाही. फक्त उष्णतेमध्ये ही भरणी ठेवायची नाही आपल्याला, म्हणजे उष्ण वातावरणामध्ये. थंड जिथं असेल ना, तुमच्या किचनमध्ये कुठं कोपरा एखादा थंड असेल तर तिथं ही भरणी ठेवायची आहे. तर बघा तुम्ही कलर बघताय, कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आपल्या कांदा लसूण मसाल्यामध्ये आणि टेस्ट तर इतकी भारी आहे ना. ज्यांनी टेस्ट केलेली आहे मसाले, स्क्रीनशॉट सापडले तर मी तुमच्याबरोबर शेअर करते मसाल्याचे रिव्ह्यू. बऱ्याच जणांना आवडलेली आहे. तर चला आता इथे पॅकिंग करते मी. तर ही 2 किलोची पॅकिंग ना मी आत्ता भरत होते ना तेव्हाच मला हे लगेच पडलेली आहे ऑर्डर. तर लगेच मी ह्या 2 किलोच्या पॅकिंग मी पॅक केलेल्या आहेत बघा. अशा पद्धतीनं आपलं पॅकिंग असतं. लाल तिखट कांदा लसूण मसाल्याचं हे 1-1 किलोच्या आहेत ऑर्डर आणि त्या लगेच मी पॅक केल्या. ॲड्रेस वगैरे देऊन आले मार्केटमधनं रिटर्न. आणि आल्या ना मला ना रत्न आंबा आम्ही साठवला, म्हणजे खाल्ला होता, तर त्याच्या कुया मी साठवलेल्या इथं 2. तर त्याचे ना मला रोप तयार करायचं आहे. तर चला म्हटलं हे आता हे रोपं लावून घेऊया. आता म्हणजे कुई लावून घेऊया, म्हणजे त्याचे रोप तयार होतील. आणि हे रोपं ना मला जाऊन आमच्या शेतामध्ये लावायचे आहे रत्न आंब्याचे. आता हा आंबा मोठा होणार कधी, त्याचं झाड होणार कधी, त्याला फळं लागणार कधी, म्हणून हा काही लावायचंच नाही का. तर तुमचे दादा म्हणत होते, अगं त्याची फळं तुला कधी खायला मिळणार, पण मला मिळावे म्हणून नाही, दुसरं कोणी खाल्ले तर तेवढंच समाधान. म्हणून ना ही 2 झाडं मी आता लावायला घेतलेली. आणि रत्न आंबा जो खाताना इतका भारी लागत होता ना, तर खरंच लवकरात लवकर ही झाडं मोठी व्हावी आणि ह्या झाडांना फळं लागावी, किती अपेक्षा असतात ना आपल्या. तर असो, आता बघा आंबा लावते कशी, तर खाली ना विटकर टाकलेली आहे, विटकरांचे तुकडे. तर विटकरांचे तुकडे की नाही पाणी धरून ठेवतात आणि छान ओलावा राहतो. कुठलीही रोपं लावताना ना विटकरांची तुकडी मी आधी कुंडीच्या खाली टाकत असते. दुधाच्या पिशवीमध्ये ना आंब्याची झाडं इतकी मस्त छान तयार होतात ना रोपं. तर मी इथं रोपं तयार करते आंब्याचे. आता ना खाली विटकर टाकली, मऊ मऊ माती घातली, त्याच्यानंतर आडवी ठेवलेली आहे कुई त्यावर. मी आता तुम्हाला इकडे म्हणजे दाखवते. तर कुंडीमध्ये विटकरांची तुकडे होते. आता माती घातलेली आहे त्यामध्ये. आणि त्यामध्ये तुम्हाला काही भुसा वगैरे काय घालायचं असेल, खत वगैरे तुम्ही घालू शकता. नाही घातलं हरकत नाही, छान काळीभोर माती घालायची आणि अशा पद्धतीनं अगदी हलक्या हातानं ना कोई झाकून घ्यायची आहे. भरपूर वारं, सूर्यप्रकाश जिथे आहे, पावसाचं पाणी, तिथं या कुंड्या ठेवून द्यायच्या आहेत. आपोआप रोप तयार होतील आणि मी तुम्हाला दाखवेनच रोप उगवून आलं की. तर इथं ना जसं आपण झाडप्रेमी आहेत ना त्यांनाच माहिती आहे माती किती महत्त्वाची असते. चला आता ही रोपं लावलेली आहेत, तर म्हटलं चला आता थोडा वेळ आहे ना, तर आपण कोथिंबीरसुद्धा लावून घेऊया. तर आंब्याच्या आळ्यातनी ना मी कोथिंबीरची म्हणजे धने टाकते. तर सरी लावूनसुद्धा कोथिंबीर मी इकडे या बाजूला लावणार आहे. आणि असंच म्हणजे आपण असं जे टाकतो ना उतवडं, आपण म्हणतो उतवडं टाकणं, तर आमच्याकडे तसंच म्हणतात. असंच सरी वगैरे नाही ना टाकल्या की उतवडं टाकणं म्हणतात. तर आम्ही इकडं असं आळ्यात उतवडंच टाकत होते. आणि इकडं अलीकडं ना मला सऱ्या लावून लावून छान कोथिंबीर लावायची होती. आता कोथिंबीर लावण्याचे 2 फायदे आहेत. आपल्याला मस्तपैकी चवदार वडीसुद्धा खायला मिळते. आणि मटणातमध्ये की नाही कोथिंबीरचे जे देठ आहेत ना, त्याचं वाटण जर घातलं ना, तर बापरे, 5 स्टारमध्ये जितकं चवदार मिळणार नाही ना तुम्हाला, त्याच्यापेक्षा जास्त चवदार, जास्त मौल्यवान आहे ना घरची टेस्ट असते. तर कोथिंबीरच्या काड्यांचं वाटण ना आपण मटणामध्ये घातलं, वापरलं ना, मटण एकदम 1 नंबर इतकं टेस्टी होतं ना ताईंनो. म्हणून
आता हा आहे जागा भरपूर, तर मी इथं बघा पावटा घेवडा हे सगळं लावलेलं आहे, चवळी बिवळी सगळं हळूहळू थोडं थोडं लावणार आहे. आणि इकडं की नाही कोथिंबीर लावून घेणार आहे. आता इकडं ना आळ्यामध्ये जेवढं बसेल तेवढं टाकलं. आता हे धने कुठले तर तुम्हाला माहिती आहे, मी देवघरामध्ये उतरण पूजली होती, त्या उतरणमधले हे धने आहेत. आता या पौर्णिमेला मी ते धने चेंज केल्यानंतर म्हटलं चला आता हे धने लावूयात, म्हणजे पूजलेले धने खाण्यात सुद्धा येतात, वायाला जात नाही. आणि अशा सऱ्या पाडून घेतलेल्या आहे बघा तुम्ही, सरळ सरळ मी अशा सऱ्या पाडून घेतलेल्या आहेत. आणि त्या सऱ्यातनी ना आपल्याला धने घालायचे आहेत, अशी रास घालायची आहे धन्यांची. आणि मग हळूहळू ते धने झाकून द्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीनं. तर तुम्ही कशा पद्धतीने लावताय आणि मी पण बरोबर लावते की नाही सांगा, कारण मी आता हे कधीतरीच करते अशा गोष्टी मनात आल्या तर. तर आता काल परवा पाऊस झालेला आहे आणि मस्तपैकी ओलावा मिळालेला आहे, तर लवकरात लवकर हे धने उगवून येतील. मला वाटतं 21 दिवस लागतात धने उगवायला, कोथिंबीर उगवायला. तर चला आता पाणी वगैरे पिलं आणि इथं घरामध्ये येऊन बसले. तर हे आमचं खालचं घर आहे, जिथं मी स्टिचिंगचं काम करते. बापरे एवढा पसारा होता ना इकडे ह्या घरामध्ये. तर माझं सध्या झालं आहे कसं, खाली 2 BHK आणि वर 2 BHK. खालचं आवरलं की वर पसारा होतो आणि वरचं आवरलं की खाली पसारा होतो. आणि हा टेडी तर असा पडला होता ना, की काय विचारायलाच नको. याच्याकडं बघूनच जास्त आळस येत होता मला. आणि मला ना कांद्याचं पोतं पण आणलं होतं तुमच्या दादांनी, ते निवडायचं होतं. तर आता बघा कांदा लसूण मसाला मी तयार करते म्हटल्यावर भरपूर कांदा लागतो मला, खोबरं लागतं, तेल लागतं. तर आता ना कांदे आम्ही मार्केटमधून एकदमच घेऊन आलेलो आहोत. तुमच्याकडे कांद्याचा काय रेट चाललेला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तर तुमच्या दादांनी लोणंदच्या मार्केटवरनं हे कांदे आणलेले आहेत. आम्हाला ना 18 रुपये किलोनी कांदा मिळालेला आहे. मार्केटमध्ये सध्या 25 रुपये किलोनी चाललेला आहे. एकदम एक नंबर असा शेलका कांदा मिळालेला आहे. पण हे शिळे जे कांदे आहेत ना, तर ते निवडून एका बाजूला ठेवून द्यायचे आहे. कांदा कसे स्टोअर करायचे 2-3 व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की कसा स्टोअर करून ठेवायचे कांदे वर्षभर टिकावे म्हणून काय काय करायचं. तर इकडे ना सगळे कांदे मी निवडून घेतलेले आहे. टरफलं बाजूला काढायचे, कांदे स्वच्छ असले पाहिजे, म्हणजे जेणेकरून हवा भरपूर लागली पाहिजे कांद्यांना, म्हणजे ते कांदे खराब वगैरे होत नाहीत. तर एक 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 कांदा मी इकडे व्यवस्थित टरफल काढून निवडून घेतलेला आहे. आणि त्यानंतर हे सगळे ना टरफलं झाडून एका टपामध्ये भरून ठेवते. आता हा शिळा कांदा आहे ना एका बाजूला काढला म्हणजे तो आधी वापरण्यात येईल. आणि जे आत्ता नवीन आणलेले कांदे आहेत ना, तर ते व्यवस्थित टिकून राहतील हा कांदा वापरेपर्यंत. नाहीतर मग हा नवीन आणलेला कांदा वापरला तर हा जुना शिळा जो कांदा आहे तो खराब होऊन जाईल. म्हणून मग हे असं सेपरेट भाग करून ठेवलेले आहेत मी. आणि चला मग म्हटलं आता हा कांदा जो आहे ना तो सोडून देऊया आणि व्यवस्थित पसरवून ठेवूया. तुम्ही बघत असाल बेडरूमला दोन्ही बाजूला खिडक्या आहेत, भरपूर वारा आहे, त्याच्यामुळे ह्या खोलीमध्ये ना कांदा व्यवस्थित टिकून राहतो. कुठलंही धान्य कसं भरायचं, आता यावर्षी ना आम्ही तांदूळ भरले नाही म्हणून तुमच्याबरोबर मी तांदळाचा व्हिडिओ शेअर केला नाही. नाही तर वर्षभर ना तांदूळ, गहू, ज्वारी, कांदा लसूण मसाला कशा पद्धतीनं स्टोअर करायचं हे मी नेहमी आपल्या रोजच्या डेली व्लॉगमधून तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर इथं आता हा कांदा पसरवून दिलेला आहे. हा कांदा की नाही ह्या शिळ्या कांद्यापेक्षा बेस्ट वाटला मला. चला तर मग आता एवढा घाम आलेला आहे, आपला कांदा भरून झालेला आहे बघा, इकडं असा पसरवलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. तर ह्या कांद्यामध्ये आणि त्या कांद्यामध्ये ना बराच फरक आहे. तो जरा आहे ना लाल दिसतोय आणि हा जरा आहे ना पांढरा दिसतोय. म्हणजे हा कांदा आहे ना आपला जास्त दिवस टिकणार आहे आणि तो काही टिकणार नव्हता. तरी सुद्धा ना आणल्यापासून मला वाटतंय 3-4 महिने झाले असतील, तर त्यातला ना फक्त 2-3च कांदे नसलेले आहेत. इतका छान कांदा टिकलेला आहे. आता इकडं नाशा ह्या 2 खिडक्या आहेत, त्या नेहमी उघड्या असतात आणि दरवाजा सुद्धा उघडा असतो, त्याच्यामुळं भरपूर वारं येतं आणि वाऱ्यामुळं ना आपला कांदा कधीही नासत नाही. फक्त काय करायचं आहे 2-3 दिवसातनं जसा वेळ मिळेल तसा कांदा चेक करायचा आहे. जर सडलेला असेल, एखादा त्यातला नासलेला असेल, तर तो लगेच बाजूला काढायचा. मग तुम्ही वर्षभर म्हटलं तरी वर्षभर तुम्ही कांदे अशा पद्धतीनं स्टोअर करून ठेवू शकता. तर चला आता भरपूर कांदा आपला स्टोअर झालेला आहे. कांदा लसूण मसाल्याच्या ऑर्डर जर तुम्हाला द्यायच्या असतील ना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, नक्की द्या. कारण आता भरपूर हा मालसुद्धा मी भरून ठेवलेला आहे. खोबरंसुद्धा आता मी होलसेलमध्ये घेणार आहे आणि मग काही टेन्शन नाही. मग कितीही ऑर्डर आल्या तरी अजिबात टेन्शन नाही, कारण आता आपलं चटणी पण बऱ्यापैकी म्हणजे आहे, तर ती आता मी करून घेणार आहे पावसाळा संपल्यानंतर. आता तरी थोडीफार आहे, जेवढ्या ऑर्डर दिल्या जातील तेवढ्या देणार आहेत. आणि मग समजा कमी पडली तर मग पेंडिंग राहणार आहेत ऑर्डर, म्हणजे थांबवणारच आहे मी. दिवाळीत गणपतीनंतरच मी ऑर्डर घ्यायला चालू करणार आहे.
तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही नव्यानं जर बघत असाल तर लाईक करा आणि हाईप देखील करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.